मोदींनी केलेल्या आवाहनाची जनतेने अंमलबजावणी करणं अपेक्षित असेल तर आधी भाजप नेत्यांनी स्वतः त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे। मात्र काही भाजप नेत्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत विरोधकांना टीकेची आयती संधी दिली। कोण आहेत ते भाजप नेते? विशेषतः आमदार रोहित पवार आणि मुंबई भाजप अध्यक्ष यांच्यात सोशल मीडियावर तू तू मैमे का सुरू झाली आहे, पाहूया। 1 2 3 4 5 6 मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या मुंबईतल्या नालेसफाईचा हा पाहणी दौरा आणि त्या दौऱ्यातील वाहनांची झालेली ही मोजणी, हे काउंटिंग आम्ही नव्हे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी केलंय। रोहित पवारांना या ताफ्यात तब्बल 25 वाहनांचं दर्शन घडलंय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोहित पवारांनी अमित साटम यांच्या ताफ्यातल्या वाहनांची मोजदाद का केली असावी? त्याला पार्श्वभूमी आहे पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाची। इंधन बचतीसाठी पेट्रोल डिझेलचा वापर टाळा असं साकडं मोदींनी देशवासियांना घातलं। पंतप्रधानांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या 25 गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद। कदाचित त्यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात। भाजीला पाण्याने फोडणी कशी द्यावी याचाही डेमो भाजप नेत्यांनी जनतेला लवकरच द्यायला हवा। सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशीच झाली आहे, अशी पोस्ट केली आहे रोहित पवारांनी। रोहित पवारांचा खोचक टोला अमित साटमांपर्यंत कळताच त्यांनी देखील त्या पोस्टला रिप्लाय करत पलटवार केला। रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वच गाड्या आमच्या ताफ्यातल्या होत्या असं भासवण्याचा हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे। ताफ्यात 7 ते 8 गाड्या नक्कीच होत्या, मात्र रस्त्यावरील सर्वच वाहनं आमच्या ताफ्यात असल्याचं दाखवून 25 गाड्यांचा ताफा असल्याचा बनाव तुम्ही करत आहात। आम्ही सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येऊन मुंबईची सेवा करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आहोत। मी 21व्या वर्षी बारामती ॲग्रो सारख्या कंपनीचा CEO झालेलो नाहीये, तर संघर्षातून इथवर आलोय असं अमित साटम यांनी म्हटलंय। मोदींचं आवाहन राहिलं बाजूला आणि रोहित पवार आणि अमित साटम यांच्यात सोशल मीडिया वॉर सुरू झालं। प्रिय अमित साटमजी, तुमच्या राजकीय प्रगतीचा आदर आहे आणि तुम्ही पुढे जावं यासाठी मनापासून सदिच्छा। ईडीच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकण्याचा प्रयत्न होऊनही आपल्या पक्षाचा झेंडा न घेता आजही संघर्षाची भूमिका घेत ठामपणे मी विचारांसाठी उभा आहे। यावरून तुमच्या लक्षात सर्व काही आलंच असेल। पंतप्रधानांच्या आवाहनाला तुम्ही केराची टोपली दाखवली हे मान्य करा, बाकी ज्ञान कशाला पाजळत बसताय असं रोहित पवारांनी मग प्रत्युत्तर दिलं। तिकडे मध्य प्रदेशात देखील पंतप्रधान मोदींनी केलेलं काटकसरीचं आवाहन 500 वाहनांच्या ताफ्याखाली चिरडलं गेलंय। मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष सौभाग्यसिंग ठाकूर आपला पदभार स्वीकारण्यासाठी उज्जैन ते भोपाळ 500 गाड्यांच्या ताफ्यासह पोहोचले। मोठ्या संख्येने शेकडो कार्यकर्ते घेऊन भोपाळमध्ये पोहोचलेल्या महाशयांमुळे वाहतुकीचाही बोजवारा उडाला होता। पंतप्रधान मोदींनी जनतेला केलेल्या आवाहनामुळे भाजपच्याच नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची कोंडी तर होत नाहीये ना, असा प्रश्न ही दृश्य पाहिल्यानंतर कोणालाही पडेल। सर्वसामान्यांनी काटकसर करून इंधन वाचवायचं आणि भाजपच्या नेत्यांनी इंधनाचा असा गैरवापर करायचा हे स्वतः पंतप्रधान मोदींना देखील पटणार नाही। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।